नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहोत कडवंचीची भाजी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: ठेचलेला लसूण, बारीक लहान चिरलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट, हरभऱ्याची डाळ, चवीपुरतं काळं तिखट, जिरे, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मोहरी। आता पहिल्यांदा आपल्याला 5 मिनिट कडवंची भाजून घ्यायची, बिना तेलाची भाजून घ्यायची। आता आपली कडवंची भाजून झालेली आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया। दीड चमचा तेल टाकूया। मध्ये आता लहान चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी कडकडली का लगेच जिरे टाकून घेऊया। त्यात आपण आता ठेचलेला लसूण टाकलेला आहे। नंतर आपण 4 कढीपत्त्याची पाने टाकूया। चांगला कढीपत्ता तडतडू द्यायचा। नंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा 5 मिनिट चांगला भाजून घेऊया। आपण 5 मिनिट कांदा परतून घेऊया। थोडा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा। आता आपला कांदा भाजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरती हळद टाकू। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा शिजला जाईल। जी आपण भिजवलेली डाळ आहे ना, ती टाकून घेऊया। आता थोडासा परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये काळं तिखट घालून घेऊया। तुम्हाला पाहिजे तेवढं चवीनुसार तुम्ही टाकू शकता। आता आपण चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे। तर आता हे थोडं नॉर्मल शिजू द्यायचं। 5 मिनिट जरा वाफवून घ्यायचं। 5 मिनिट डाळ आणि कांदा वाफवून घ्यायचा। आता आपण ही वाफवले बघूया आणि यामध्ये कडवंची टाकून घ्यायची। आता आपण यामध्ये ही भाजून धुवून घेतलेली आहे भाजलेली कडवंची टाकूया। आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता। आणि सगळं परतून घ्यायचं आणि थोडं पाणी ओतून आता ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची। मग आपल्या कडवंच्या 10 मिनिटात तयार होतात। आता आपण कडवंच्या वाफून झाल्यात का बघूया। आता मस्त कडवंचीला पाणी सुटलेलं आहे। आता आपली कडवंची 2 मिनिटात तयार होते। ह्याच्यावरती आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती थोडी टाकून घेऊया आणि अजून 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आता आपण बघू शकता आपली मस्तपैकी कडवंची तयार झालेली आहे, झटपट। आणि तुम्ही भाकरीशी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता।